हाय मित्रांनो, GVS अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आज उन्हाळ्यामध्ये जो केला जाणारा कोर्स आहे त्याला आपण MSCIT असं म्हणत असतो. याबद्दल आपण माहिती घेऊया की MSCIT त्याला आपण महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया. या व्हिडिओमध्ये काय काय पाहायचं आपल्याला त्याच्याबद्दल थोडी शॉर्टकटमध्ये पाहू. आपण पहिला मुद्दा याच्यामध्ये MSCIT म्हणजे काय याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर MSCIT कोर्स कोण करू शकतं, कोणी केला पाहिजे याबद्दल माहिती घेऊया. त्यानंतर MSCIT कोर्स कुठून करावा, म्हणजे आपण शहरामध्ये जाऊन किंवा खेड्यागावामध्ये राहून कोर्स करू शकतो का त्याबद्दल माहिती घेऊया. MSCIT कोर्सचा कालावधी किती असतो, त्यानंतर MSCIT कोर्सची फी किती लागते, म्हणजे तुम्ही ती फी भरू शकता का याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. त्यानंतर MSCITचा सिलेबस आणि लास्टमध्ये MSCIT कोर्स केल्यानंतर आपल्याला जॉब कुठं मिळतो याची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत. चला सुरू करूया. आता आपण MSCIT म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती पाहू. मित्रांनो, MSCITचा आपण लॉंग फॉर्म पाहिला त्याला महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे नाव आहे किंवा आपण असं याला म्हणत असतो. MSCIT कोर्स हा कम्प्युटर शिकवण्यासाठी खूप जास्त पसंती दिले जाणारा कोर्स आहे. बरेच विद्यार्थी 10वी झाल्यानंतर हा कोर्स करू शकतात. मित्रांनो, MSCIT कोर्स हा एक सर्टिफिकेट कोर्स आहे. पुढे MSCIT कोर्स कोण करू शकतं, तर MSCIT हा कोर्स कोणीही करू शकतं. मित्रांनो, 8वीत असलेल्या विद्यार्थ्यापासून ते पदवी झालेल्या विद्यार्थ्यापर्यंत कोणीही MSCIT कोर्स करू शकतो किंवा तुम्ही केला पाहिजे. अन्य कोर्ससारखे या कोर्सला काही अट नाही किंवा तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं जात नाही की तुम्ही किती शिक्षण झालं, तुमचं या बॅकग्राऊंड किंवा कॉमर्स बॅकग्राऊंड असं कोणतेही इथं तुम्हाला अट नसते. MSCIT सर्टिफिकेट मुळात तुम्हाला कम्प्युटरची मूलभूत गोष्टी शिकवण्यासाठी त्याच्यावर भर देत असतं. म्हणजे तुम्हाला मूलभूत जे कम्प्युटरचं नॉलेज आहे त्याबद्दल MSCITमध्ये शिकवलं जातं. त्यामुळे जे कोणी कम्प्युटर शिकवण्यासाठी इच्छुक असेल किंवा शिकण्यासाठी इच्छुक असेल ते MSCIT कोर्स तुम्ही करू शकता. आता MSCIT कोर्स तुम्ही कुठून करू शकता ते बघूया. MSCIT कोर्स शक्यतो ऑफलाईन माध्यमानेच घेतला जातो. मित्रांनो, कोणी म्हटलं की आमच्या तिकडे ऑनलाईन क्लास आहे तर ते करू नका, कारण की तुम्हाला ऑनलाईन काही समजत नाही. शक्यतो MSCIT कोर्स हा ऑफलाईनच करा, आणि तो ऑफलाईन असतो कारण की त्यांना ऑफलाईनलाच मान्यता आहे, ऑनलाईनला मान्यता नाही. तर तुम्ही जिथे MSCIT मान्यताप्राप्त सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता ती ॲडमिशनची प्रोसेस कशी असेल, फी किती असेल ते आपण समोर पाहणारच आहोत. जवळजवळ सगळ्या शहरामध्ये किंवा गावामध्ये MSCIT मान्यताप्राप्त सेंटर असतं. तिथून तुम्हाला MSCIT कोर्स कसा करता येतो याबद्दल माहिती मिळत असते. एका शहरात किंवा एका गावामध्ये एकापेक्षा जास्त MSCIT सेंटर असू शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या सेंटरमध्ये MSCIT कोर्स करायचा हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवायचं असतं. आता या MSCIT कोर्सचा कालावधी किती आहे त्याबद्दल माहिती पाहूया. मित्रांनो, MSCIT हा कोर्स 3 महिन्याचा कोर्स असून याच्यामध्ये 3 महिने तुमचे रोज 2 ते 3 तास क्लास घेतले जातात. त्यानंतर क्लासमध्ये तुमची थिअरी आणि प्रॅक्टिकल घेतलं जातं. क्लाससाठी वेगवेगळ्या बॅच असतात. तुम्ही चौकशी करायला गेल्यावर तुम्हाला तिथे बॅच कोणती घ्यायची आणि तुम्हाला तसा पर्याय तिथे दिला जातो की तुम्हाला सकाळून बॅच पाहिजे की दुपारून पाहिजे, किंवा तुम्हाला काही वेगवेगळे काम असतील तुम्ही त्या कामामधून वेळ काढून जी तुम्हाला बॅच आवडेल ती तुम्ही निवडू शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमची बॅच निवडू शकता. मित्रांनो, शक्यतो विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये MSCIT कोर्स लावतात, आणि जर तुमची लावायची इच्छा नसेल तर किंवा लावा. मित्रांनो, खूप गरजेचा कोर्स आहे, कारण की आपल्याला कोणतीही सरकारी नोकरीमध्ये या कोर्सची खूप अत्यंत गरज पडणार आहे. त्यासाठी हा कोर्स नक्की करा. आता MSCIT कोर्स पूर्ण करण्यासाठी किती पैसे लागतात. आता सर्वच गरीब कुटुंबातील मुलं असल्यामुळे प्रत्येकजण MSCITची फी अफोर्ड करेल आपण याचं काही सांगू शकत नाही. पण मी शक्यतो तुम्हाला दोन्ही एक मार्ग पण देणार. शेवटी हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर मी तुम्हाला एक नंबर देतो, तिच्यावर तुम्ही कॉल करा. MSCITची फी किंवा तुम्हाला कसं सर्टिफिकेट कमी दरामध्ये मिळेल मी ते प्रयत्न करणार आहे. आता मित्रांनो, MSCIT कोर्सची फी ती कमीत कमी म्हणतो मी, कारण की प्रत्येक सेंटरवर बदलत असते. आपण ऑनलाईन म्हणजे जी सरकार मान्य आहे की एका MSCIT सर्टिफिकेटची फी 4,500 रुपये इतकीच असते. जर कोणी सेंटरवाले तुमच्याकडून जास्त फी घेत असेल तर त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता. MKCL.org वर जायचं, त्याच्यावर तुम्ही त्या सेंटरची कंप्लेंट करू शकता. आता 4,500 ती कशी प्रकारे, तर मित्रांनो, जर तुम्ही एकाच हप्त्यात भरलं तर तुम्हाला फक्त 4,500 रुपये भरावे लागतात. जर तुमच्याकडे पैसे नसेल, तुम्हाला 2 ते 3 टप्प्यामध्ये भरायचे असेल तर तुम्ही
ही जी फी आहे 4,500 ती 2 टप्प्यात म्हणजे 2,350 रुपये. आणि ज्या दिवशी तुमचा काही वायवा कंप्लीट झाला की इरा कंप्लीट झाला त्यानंतर तुम्ही दुसरा हप्ता 2,350 रुपये भरू शकता. पण या हप्त्यामध्ये तुम्हाला 4,700 रुपये भरावे लागतील, म्हणजे तुमचा खर्च वाढणार आहे, हे ध्यान ठेवा. MSCIT कोर्ससाठी इतर काही खर्च येत नाही. जर तुम्हाला कोणी फसवणूक करत असेल की एवढी फी लागते तर तसं नाही मित्रांनो. तुम्हाला 4,500 रुपयामध्ये आणि हप्त्यामध्ये भरत असेल तर 4,700 रुपयामध्ये हा कोर्स पूर्ण. त्यासोबत तुम्हाला पुस्तकही दिलं जातं, तर हे ध्यान ठेवा. तुम्हाला याच फीमध्ये MSCIT कोर्सचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पुस्तकं दिलं जातं सांगितल्याप्रमाणे. आता मित्रांनो, MSCIT कोर्स करताना कम्प्युटर घेणे गरजेचं आहे का? आता काही अशी मुलं असतात की जे गेमिंगसाठी आपल्या घरच्यांपर्यंत जातात की पप्पा आम्हाला MSCITचा क्लास लावला मी, मला कम्प्युटर घ्यायचं आहे किंवा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर असं जर कोणी सांगत असेल तर पहिले क्लिअर करून घ्या, MSCITसाठी कोणत्याही घरी वैयक्तिक कम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायची गरज नसते. जर MSCIT कोर्स करताना तुम्हाला कम्प्युटर घेतले पाहिजे असं काही वाटत असेल तर ते घेऊ नका मित्रांनो. काहीच फायदा नसतो, कारण की तुम्हाला मुळात तिथं कम्प्युटरशी रिलेटेड नॉलेज दिलं जातं, तुम्हाला कम्प्युटर बसवलं जातं, त्याच्यामुळे तिथं सर्व काही तुम्ही शिकवलं जातं. मुळात तुम्ही जिथे क्लास लावणार आहे तिथेच तुम्हाला सगळं कम्प्युटरवरच शिकवतात. क्लासमध्ये खूप कम्प्युटर असतात. तुमचा सुरुवातीला थेरी क्लास असतो, त्यानंतर तुम्हाला कम्प्युटरवर प्रॅक्टिकल दिलं जातं. जर तुम्हाला जास्त प्रॅक्टिकल करायची गरज असेल किंवा तुम्हाला घरी वैयक्तिक कम्प्युटरची गरज असेल की खरंच तुम्हाला गरज आहे तर तुम्ही नक्कीच कम्प्युटर घ्या. पण गेमिंगसाठी फालतू टायमासाठी जर कम्प्युटर घेत असेल तर घेऊ नका मित्रांनो. पण फक्त MSCIT कोर्स करताय म्हणून तुम्हाला कम्प्युटर पाहिजे अशी कोणतीही अट नाही, तुम्ही घेऊ नका. जर तुम्हाला कम्प्युटरची गरज असेल तर तुम्ही नक्की कम्प्युटर घ्या. आता पुढे पाहूया, MSCITमध्ये सिलेबस कोणता असतो. आता याच्यामध्ये सिलेबस खूप प्रकारचा आहे, पण मी तुम्हाला मेन 2 टाईप सांगतो. तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थेरी या दोनमध्ये तुम्हाला सिलेबस विभागला जातो. आता थेरी आणि प्रॅक्टिकलमध्ये काय काय असतं ते पहा. तर तुम्हाला इंट्रोडक्शन कम्प्युटर आणि स्मार्टफोन, कम्प्युटरच्या बद्दल आणि स्मार्टफोनबद्दल तुम्हाला तिथे माहिती दिली जाते. त्यानंतर कम्प्युटर टायपिंग काही व्हॉईस टायपिंग कशी केली जाते ते शिकवलं जातं. विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम कशी असते त्याच्याबद्दल, त्याचे कार्य कसे, विंडोज 10मध्ये कॉपी पेस्ट सगळं कसं आपलं फोल्डर कसं तयार करतात, तुम्हाला एखादी डाटा शिफ्ट कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. आता इंटरनेट म्हणजे काय, क्रोममध्ये इंटरनेटचा प्रकार क्रोम म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सर्च करायचं असतं, तुम्हाला एखादी माहिती घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते. त्यानंतर MS वर्ड. आता हा सर्वात जास्त वर्किंगमध्ये येणारा सॉफ्टवेअर आहे. MS वर्ड म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रकारची टायपिंग करायची असेल, काहीतरी फॉर्मॅट तयार करायचं असेल, पत्रिका तयार करायची असेल तर तुम्हाला MS वर्डचं काम पडतं. जर गणिती क्रिया करायची असेल तर तुम्हाला MS एक्सेल काम पडतं, तिथे ते शिकवलं जातं. जर तुम्हाला काही प्रेझेंटेशन कंपनीचं प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये करू शकता. जर तुम्हाला काही बिझनेस असेल तिथे तुम्हाला ईमेल्स किंवा Gmailबद्दल माहीत असेल तर तुम्हाला इकडचं मेल तिकडे पाठवणे, इकडचा डाटा तिकडे पाठवण्यासाठी तुम्हाला आउटलुक शिकलं जातं. आता ऑफिस 365मध्ये तुम्हाला ऑफिस म्हणजे जे कम्प्युटर रिलेटेड सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये पूर्ण बल्क असतं, ते तिथे तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर G Suite आहे, 50 IMP मोबाईल ॲप आहे की IMP मोबाईलमध्ये जे ॲप असले पाहिजे असे ॲप तिथे शिकलं जातं. तुम्हाला लास्टमध्ये कोडिंग पण शिकवलं जाऊ शकते. अशा प्रकारचं शिक्षण तिथं दिलं जातं मित्रांनो. हे झालं आपण MSCITच्या सिलेबसबद्दल. आता MSCIT कोर्समध्ये मला काय शिकवलं जातं याबद्दल आपण माहिती घेऊ. सर समजा तुम्ही कोर्स लावला, जॉईन केला, तर तुम्हाला MSCITमध्ये काय शिकवलं जातं त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कम्प्युटर म्हणजे काय, त्याचे बेसिक, त्याचा उपयोग काय असतो याबद्दल माहिती शिकवली जाते. कम्प्युटरचे भाग ते कसे वापरतात, ते काय काम करतात याबद्दल माहिती दिली जाते. कम्प्युटर व्यवस्थित चालू करणे, त्याला परत व्यवस्थित बंद करणे याबद्दल शिकवलं जातं. कम्प्युटर कसे वापरतात, कम्प्युटर कशासाठी वापरतात हे पण तिथे माहिती तुम्हाला मिळते. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड कसे वापरतात. आता मी जस्ट सांगितलं की MS वर्ड हे कम्प्युटरवर आधारित सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये खूप अशा काही मोठमोठ्या टायपिंगसाठी यूज केला जातो. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे आपण बेसिक मॅथ फॉर्म्युला असतो, काही आपण मोठ्या कॅल्क्युलेशन असतात त्याबद्दल तिथे माहिती दिलं जातं. आता इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेट कसे चालवतात याबद्दल माहिती दिलं जातं. आणि MSCIT कोर्समध्ये शिकवले जाणारे काही महत्त्वाचे जे विषय आपण पाहिलं ते पण त्या शिकवलं जातं. आता MSCIT कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉब कुठं मिळतो याबद्दल माहिती घेऊया. आता MSCIT कोर्स हा तुम्हाला कम्प्युटरची बेसिक शिकवण्यासाठी असतो.
तुम्हाला MSCIT कोर्स केल्यानं जॉब मिळेल असंही नाही मित्रांनो, की समजा तुम्ही जॉब केला आणि सर तुम्ही सांगितलं की MSCIT केल्या जॉब मिळतो का? तर नाही. तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला जिथे पण असेल तिथे कम्प्युटर विचारलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला हा MSCIT कोर्स महत्त्वाचा आहे, कारण की तिथे तुम्हाला पूर्ण फंडामेंटल गोष्टी शिकवल्या जातात. MSCIT कोर्सचा उपयोग तुम्हाला जॉब इंटरव्ह्यूच्या वेळेस होऊ शकतो, कारण की तिथे तुमच्या रिझ्यूममध्ये तुम्ही तिथे नमूद करता की आमचं MSCIT झालेलं आहे, आम्हाला कम्प्युटरबद्दल नॉलेज आहे आणि हे कम्प्युटरचं युग असल्यामुळे सगळ्यांना कम्प्युटरशी रिलेटेड काम पडतं. त्यामुळे तुम्ही MSCIT नक्की करा. आता MSCIT कोर्सचा दुसरा फायदा म्हणजे तुम्ही कम्प्युटर कसे चालवावे ते कळतं. तुम्हाला तुमच्या स्किलचा वापर करून ऑनलाईन पैसे कमवू शकता जर तुम्ही MSCIT केली असेल तर. आणि आजकाल ऑनलाईनचा खूप मोठा जमाना आहे, खूप मोठं मार्केट आहे ऑनलाईनचं. त्याच्यामुळे तुम्ही घरबसल्याही कमाई करू शकता. आता MSCIT कोर्स केलाच पाहिजे का? असा काही मुलांना काही डाऊट असेल तर तो ते क्लिअर करून घ्या. जर तुम्हाला जॉब करायचा असेल आणि तुम्हाला कम्प्युटरबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे, कारण आजकालच्या युगामध्ये कम्प्युटरचं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. जर तुम्ही हा कोर्स केला नाही तर तुम्हाला कम्प्युटर काय आहे, त्यानंतर ते कसे हाताळतात याबद्दल माहिती नसणार आणि तुम्हाला कम्प्युटरमध्ये जर कोणी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुला कम्प्युटर येतं का, तर आपला तिथं प्रश्न नाही म्हटल्यावर आपल्याला रिजेक्ट करण्याचे चान्स जास्त असतात. त्यामुळे हा कोर्स केला पाहिजे. पुढं बऱ्याच वेळा असे असते की जॉब इंटरव्ह्यूला गेल्यावर आपल्याला कम्प्युटर येतं का, त्यामध्ये रिजेक्ट करतात. हे टाळण्यासाठी तुम्ही कम्प्युटर करा अशी वैयक्तिक इच्छा आहे माझी. पण कम्प्युटर वापरता यावे MSCIT कोर्स केलाच पाहिजे असंही नाही. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा कम्प्युटर शिकू शकता. जसं की तुम्ही खूप संकेतस्थळावर संगणक कसे वापरायचे याची माहिती तुम्ही वाचू शकता. त्यानंतर MSCIT केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटर वापरता येतं याचा प्रूफ म्हणून तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट तिथं दिलं जात नाही. जर तुम्ही कम्प्युटरचा कोर्स केला तिथंच MSCIT सर्टिफिकेट दिलं जातं. पण जर तुम्हाला MSCIT क्लास लावायचा असाल किंवा तुम्हाला काही अडचणी आली तर क्लासचे शिक्षक तुम्हाला मदत करतात. घरी बसल्यानंतर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. त्याच्यामुळे हा कोर्स करायला पाहिजे असं वैयक्तिक मत आहे माझं. आता कम्प्युटरचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता का? तर हो मित्रांनो, आता ते आपण पद्धत कोणकोणती ते पाहूया. जर तुम्ही कम्प्युटरचा कोर्स केला असेल तर तुम्ही खालील दिलेल्याप्रमाणे कोर्स केल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. जसं की फ्रीलान्सिंग. आता फ्रीलान्सिंग म्हणजे की इंटरनॅशनल ज्या कंपन्या आहे, म्हणजे भारताबाहेरील ज्या कंपन्या जी डॉलरमध्ये पैसे देतात, तर तुम्ही जर कम्प्युटरची नॉलेज असेल, तुम्हाला डाटा एंट्री वर्क येत असेल, तर तुम्ही त्यांच्या जे काम असतात ते बीड करून तुम्ही ते काम घेऊ शकता. तुम्हाला डॉलरमध्ये पैसे मिळतात. त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. ब्लॉगिंग म्हणजे आपण जे वर्डचं आता एक्झाम्पल पाहिलं, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे ब्लॉग लिहू शकता, तुमचे विचार मांडू शकता. त्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला एखादा प्रोडक्ट असेल त्याची जाहिरात करणं, ती तुम्हाला ऑनलाईन मार्गाने पसरवणं, हे तुम्ही काम करू शकता. त्यानंतर तुम्ही कन्सल्टिंगचे काम करू शकता, म्हणजे एखाद्यांना सल्ला देण्याचं काम करू शकता. आणि लास्टमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर जॉब मग करू शकता. एखाद्या ऑनलाईन सेंटरवर तुम्ही ॲज अ डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून जॉब करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे MSCIT कोर्स तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि फायद्याचा आहे. जर हा कोर्स तुम्हाला करायचा असेल किंवा केलेला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आता आपण जे शेवटी सांगणार आहोत ते असं, माझा एक नंबर दिलेला आहे. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये एक नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही मला टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल लागणार नाही. यासाठी जर कोणाला MSCIT सर्टिफिकेट पाहिजे असेल किंवा तुम्हाला एक्झाम द्यायची असेल किंवा काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नाही, तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. मी तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट कसं मिळवायचं याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.